गोव्याला मार्केटमध्ये फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्याकडे जर दुकानात गेलो तर 5 ते 6 किलोच्या वर काजू बघायला भेटणार नाही, पण इथे गहू तांदूळ जसे विकायला असते तसे काजू विकायला होते आणि खूप प्रकारचे मसाला भाजलेले अनेक प्रकारचे काजू होते। आता आमचा शेवटचा टप्पा होता गोव्यामधला आणि आज जाणार होतो आम्ही बोटिंग करायला आणि बोटिंग करण्यासाठी तर सगळेच खूप एक्साइटेड होते आणि फायनली गाडी काढली आणि निघालो मग आम्ही बोटिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि आता फायनली पोहोचलो आणि एवढ्या बोट होत्या ना इथे आणि एवढ्या बोट बघून तर आनंदी जाम खुश झालेली होती। त्या पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि मग काय एवढ्या बोट बघून तर आहोचं रिॲक्शनच चेंज झालं। थाटात निघाले दोघं मग छान असं बोटिंग करण्यासाठी आणि चला मग आता आतमध्ये एंट्री करते। जरी बोटिंग करणार होतं तरी यांनी क्लिनिंगची खूप व्यवस्था केलेली होती। आम्हाला जाता क्षणी चप्पल या बॉक्समध्ये टाकायला लावली। मग काय सगळ्यांनी आपापले चप्पल सँडल बॉक्समध्ये टाकले आणि आतमध्ये एंट्री केली आणि आहो काही थांबायलाच तयार नव्हते। आहोला आज काय मग बोटच चालवायची होती। खरं तर इथे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही, पण मी घेतला थोडाफार का होईना। आता फायनली बोटिंग करण्यासाठी सुरुवात करणार होतो तर आहोंनी काय लावलं मग होम थिएटर। तसं तर तयारी जाम करून आलेले होते सगळे आणि आहोंचं काही मन भरलं नाही। आहोंला समोर नेऊन डान्स करायचा होता होम थिएटरला आणि हा बघा आमचा ड्रोन जे की आमचं सर्व काही शूट करणार होता आणि मॅडम काय लाल लाल बांगड्याऐवजी लाल लाल चष्मा घालून तयार झालेल्या होत्या बोटिंगसाठी। आणि खरं सांगू का इथलं वातावरण एवढं सुंदर होतं ना, एवढं भारी वाटत होतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, असं वाटत होतं आपण इथंच राहावं। आणि हे बघा समोर, मला तर असं वाटतं या बोटमध्ये काही एक गाव सामावलेलं आहेत का काय पूर्ण। आणि खास गोष्ट म्हणजे या बोटमध्ये सगळी सुविधा होती, थकलं तर झोपण्यासाठी खाली असं स्पेस होता बघा आणि हा स्पेस ग्राउंडला होता बोटिंगच्या आणि आहोंनी काय मग त्याचा पण पुरेपूर उपयोग केला आणि इथे छान असं छोटंसं फ्रीज पण होतं आणि खूप छान स्पेशियस एरिया पण होता आणि मेन म्हणजे ही बेसिंग तर खूपच क्यूट होती आणि टॉयलेटची सुद्धा सुविधा होती या बोटिंगमध्ये। थोड्या वेळेसाठी का होईना पण सगळ्या कस्टमरच्या सुविधा या बोटिंगमध्ये व्यवस्थितरित्या विचार करूनच केलेल्या होत्या। हे बघा इथे पण छान अशी छोटीशी बेसिंग होती बघा। मग काय सगळं काही थोडा थोडा शूट केला आणि मग नंतर आम्ही पण सुरू केला एन्जॉय। थोडेफार व्हिडिओ आणि फोटो पण शूट केले। म्हटलं आलोच तर सगळं काही आठवणीसाठी का होईना काढून ठेवावं, अशी छान छान फोटो आणि व्हिडिओज घेतले। खरं तर वेळ निघून जाती पण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून का होईना आपल्या आठवणी ताज्या होतात। आणि नंतर मग रात्री गेलो मग बागा बीचला आणि इथलं वातावरण पण खूप छान आणि थंड होतं। असा केला मग आमचा गोव्यातील दिवस। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।